आज राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे। महाराष्ट्रातील विदर्भातील 3, मराठवाड्यातील 6 आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर अशा 10 जागांवर मतदान पार पडलंय। यावेळेस दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि जनतेलाही मतदान करण्याचं या उमेदवारांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी आवाहन केलं होतं। सोलापूर, उस्मानाबाद मध्ये तसंच रणजित पाटील, नवनीत राणा, जगजित सिंग, अशोक चव्हाण, अमित देशमुख, प्रकाश आंबेडकर यासारख्या दिग्गजांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी देशाच्या 12 राज्यांमधील 95 जागांवर मतदानाला सुरुवात झाली होती। वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बंगळुरूमध्ये निर्मला सीतारमण, कराईकुडी इथे पी चिदंबरम, चेन्नईमध्ये रजनीकांत यांनी देखील मतदान केलेलं आहे। एच डी कुमारस्वामी देखील मतदानाला पोहोचले होते। कमल हसन यांनी थेट रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावलाय, तर रजनीकांत देखील आज करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले होते। पी चिदंबरम यांनी देखील आज आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 12 राज्यांमधील 95 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं। देशातील 77 मतदारसंघातून एकूण 1644 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद झालं। सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील 12 राज्यात सरासरी 63% इतकं मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली। महाराष्ट्रामध्ये 61.22%, आसाममध्ये 76.22%, तर कर्नाटकमध्ये 67.67% आणि बिहारमध्ये 62.38%, छत्तीसगडमध्ये 71.40% इतकं मतदान झालेलं आहे। ही आकडेवारी आपण बघतोय। आसाममध्ये 5 मतदारसंघांसाठी 76.22% इतकं मतदान पार पडलं, तर कर्नाटकमध्ये 14 मतदारसंघांसाठी 67.67% इतकं मतदान पार पडलं। बिहारमध्ये 5 मतदारसंघांसाठी 62.38% मतदान झालंय, तर छत्तीसगडमध्ये 3 मतदारसंघांमध्ये 71.40% इतकं मतदान पार पडलंय। जम्मू काश्मीरमधील 2 मतदारसंघांसाठी 45.5% मतदान झालेलं आहे, तर मणिपूरमध्ये एका मतदारसंघासाठी 67.15% इतकं मतदान पार पडलं, तर ओडिशामध्ये 5 मतदारसंघांसाठी 57.97% इतकं मतदान पार पडलंय। तामिळनाडूमध्ये 38 मतदारसंघांसाठी 66.36% इतकं मतदान पार पडलंय। उत्तर प्रदेशमध्ये 8 मतदारसंघांसाठी 66.6% इतकं मतदान पार पडलं, तर पश्चिम बंगालमध्ये 3 मतदारसंघांसाठी 76.42% इतकं मतदान झालेलं आहे। पुदुचेरीमध्ये एका मतदारसंघासाठी 76.19% इतकं मतदान पार पडलंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।